आपण अजूनही दोघं एकत्र येऊ शकतो. सिंधू त्यावर काहीही बोलत नाही आणि तिथून जायला निघते. परंतु राघव तिला जवळ ओढतो आणि सिंधू ही राघवला मिठी मारते. नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राघव आणि सिंधूमध्ये पाणीपुरी खाण्याची जी कॉम्पिटिशन रंगलेली असते त्यामध्ये राघव हा जिंकलेला असतो. त्यामुळे सावी ही फारच खुश असते आणि मग सावी विनूला म्हणते की बाबा ही कॉम्पिटिशन जिंकलेत, आता आपण एक काम करूयात, आपण काहीतरी छान सेलिब्रेट करूयात. तर विनू म्हणतो की काय करूयात आपण. सावी त्याला म्हणते की आपण छान डान्स करूयात. ती लगेचच मोबाईलवर गाणं लावते आणि मग त्या गाण्यावर विनू आणि सावी दोघंही डान्स करायला लागतात. राघव आणि सिंधू आता दोघंही त्या दोघांकडे प्रेमाने बघत असतात आणि नंतर एकमेकांकडे बघत असतात आणि नकळत मान खाली घालतात. सावी विनूच्या कानात काहीतरी सांगते मग विनू आता सिंधूकडे जातो आणि सिंधूला डान्स करायला सांगतो. सावी सुद्धा राघवकडे हट्ट करत असते की बाबा तुम्हीही आमच्यासोबत डान्स करा. राघव तिला नकार देत असतो परंतु सावी काय ऐकायलाच तयार नसते. विनू सुद्धा सिंधूकडे हट्ट करत असतो आणि त्यामुळे मुलांच्या हट्टापायी राघव आणि सिंधू डान्स करायला तयार होतात. सिंधू राघव जवळ जाऊन उभी राहते तेव्हा राघव सिंधूला म्हणत असतो की खरंच या दोघांमध्ये किती बॉन्डिंग झालंय ना. त्यावर सिंधू हो म्हणते. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर राघव म्हणतो की सिंधू मला असं वाटतं की उगाच आता मुलांपुढे आपण वाद घालत बसायला नको, नाहीतर या सगळ्या गोष्टीचा त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होईल. सिंधू म्हणते की हो राघव, मला तुमचं म्हणणं सिंधू म्हणते की राघव मी जरा हे पाणीपुरीचं आवरून घेते. राघव म्हणतो की ठीक आहे, मीही तुला मदत करतो. आणि मग दोघं मिळून आता ते सर्व सामान किचनमध्ये नेऊन ठेवतात. तर इकडे मधू राघवला कॉल करत असते परंतु राघवचा फोन हा विनूकडे असतो आणि विनू राणीचा फोन घेऊन सांगतो की मम्मा अगं मी सावीच्या इथे आलोय आणि माझ्यासोबत बाबा सुद्धा आहे. हे ऐकल्यावर राणीला मोठा धक्का बसतो आणि ती विनूला विचारते की तुम्ही तिकडे काय करताय. तेव्हा विनू म्हणतो की मी इकडे सावीसोबत अभ्यास करण्यासाठी आलो होतो. आणि मग त्यानंतर बाबा आणि डॉक्टर काकू यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन झाली आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये बाबा जिंकले म्हणून आम्ही सेलिब्रेट करतोय. ते ऐकून मधू मात्र खूप घाबरते आणि नकळत तिच्या हातातून फोन खाली पडतो. त्यामुळे रेश्मा आणि रिषभ आता तिच्या जवळ जातात. रिषभ म्हणतो की वहिनी काय झालंय तुला. तेव्हा रेश्मा हसतच म्हणते की रिषभ अरे दुसरं काय झालं असणार, राघव भाऊजी आणि विनू सिंधूकडे गेले असणार. ते ऐकून रिषभ तिला म्हणत असतो की रेश्मा तू जरा गप्प बसशील का. रेश्मा म्हणत असते की मी कुठे त्यांना सिंधूकडे जायला सांगितलं होतं, माझ्यावर कशाला एवढा चिडतोय. राणी मात्र मागे खूप रडत असते. सिंधू सावी आणि विनू या दोघांचा अभ्यास घेत असते. त्यानंतर त्यांचा अभ्यास झाल्यानंतर विनू आणि राघव घरी जायला निघतात. तू तिला विचारते की काय होतंय सावी. त्यावर सावी म्हणते की आई माझं खूप पोट दुखतंय. तर सिंधू म्हणते की सावी मी तुला सांगितलं होतं ना, तुझं पोट भरलेलं असताना सुद्धा खाऊ नको म्हणून, का खाल्ल्यास एवढा पाणीपुरी. बघ आता लागलं ना पोट दुखायला. राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू तिला लेक्चर नंतर दे, आधी तिला औषध दे काहीतरी. सिंधू लगेचच औषध आणण्यासाठी आतमध्ये जातो. तोपर्यंत राघव सावीला सोफ्यावरच झोपवतो. सिंधू लवकरच ओवा आणि पाणी घेऊन येते. तर राघव सिंधूला म्हणत असतो काही सिरियस तर नाहीये ना, नाहीतर आपण एक काम करूयात, आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात सावीला. सिंधू म्हणते की नाही, तिचं फक्त पोट दुखतंय आणि मला तिची तब्येत माहितीये. राघव मात्र घाबरलेला असतो आणि सारखा तो सिंधूला विचारत असतो की नक्की आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही गरज नाहीये ना. सिंधू म्हणते की काही गरज नाहीये हॉस्पिटलमध्ये जाण्याची, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा राघव हो म्हणतो आणि मग सावी राघवच्याच मांडीवर झोपून जाते. तर सिंधू म्हणते की बघा ती झोपी सुद्धा गेली, आता तिचं पोट दुखायचं पण राहून जाईल आणि लहान मुलांना एवढी औषधं द्यायची नसतात, घरगुती उपायांनी देखील त्यांना बरं वाटतं. पण राघव मला असं वाटतं की आता तुम्ही घरी जायला हवं, कारण सर्वजण घरी तुमची वाट बघत असतील. राघव म्हणतो की नाही सिंधू, माझ्या मुलीला इथे बरं वाटत नाही आणि तिला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही. आणि ते ऐकून सिंधू आता काळजीत पडते. तर मधू आता राघवला कॉल करत असते. मधू राघवला विचारत असते की राघव तू कुठे आहेस आणि तुला किती वेळ लागणार आहे यायला. तेव्हा राघव म्हणतो की मी आणि विनू सावीकडे आलो होतो. राणी त्याला म्हणत असते की अरे त्या सावीची आई डॉक्टर आहे, ती बघून घेईल काय करायचं ते, तू लवकर घरी ये बरं. तर राघव म्हणत असतो की नाही, मी नाही घरी येणार, जेव्हा सावीला बरं वाटेल तेव्हाच मी घरी येईल, जेव्हा सावीला बरं वाटेल तेव्हा मी घरी येईल, तू काळजी करू नकोस असं म्हणून आता राघव फोन ठेवून देतो. त्यानंतर राघव आता सावीचं डोकं हे सोफ्यावर ठेवतो आणि विनूला आता घरी घेऊन जायला निघतो आणि तो सिंधूला सांगतो की जर कसलीही गरज लागली तर पहिल्यांदा मला कॉल कर. त्यावर सिंधू राघव आणि विनू आता जायलाच निघालेले असतात. परंतु त्याच वेळी सावीला जाग येते आणि सावी राघवचा हात पकडते. राघव जेव्हा मागे बघतो तेव्हा सावी त्याला म्हणत असते की बाबा तुम्ही प्लीज आज इथेच थांबा ना, मला आज तुमची खूप गरज आहे. आणि त्यामुळे राघवला काय करावं ते सावीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सावी आता काही ऐकत नसते. विनू सुद्धा राघवला म्हणत असतो की बाबा डॉक्टर काकू आणि सावीने आजपर्यंत
माझी किती काळजी घेतलीये, मला देखील सावीची काळजी घ्यायची आहे. आपण आजच्या दिवस इथेच थांबूयात ना. त्याच वेळी राघवला राणीचे खूप मेसेज येत असतात आणि तिचे एवढे मेसेज बघून राघव आता काळजीत पडलेला असतो. परंतु मनाशीच तो म्हणत असतो की आज पहिल्यांदा माझ्या मुलीने माझ्याकडे हट्ट केलाय, त्यामुळे तिचा हट्ट मी पुरवणारच आणि सावीसोबत राहण्यासाठी तो तयार होतो. तर इकडे राजश्री ही रुक्मिणीला सांगत असते की शेतामधून जे धान्य आलं होतं त्याची मी पूजा केली आणि त्यातलं 50 किलो तांदूळ आपण माईंच्या आश्रमात पाठवूयात. रुक्मिणी त्यासाठी होकार देते. त्याच वेळी त्या दोघींना राणी तिथे बसलेली दिसते. राणीला त्या विचारतात की काय झालं तुला, तेव्हा राणी म्हणते की मी विनूची वाट बघतीये. रुक्मिणी विचारते की इतक्या रात्री विनू कुठे गेलाय, तेव्हा राजश्री तिला सांगते की राघव आणि विनू दोघंही सावीला भेटायला गेले. हे ऐकून रुक्मिणी चिडते आणि म्हणते की राघवचं हे वागणं मला अजिबात सारखं सारखं त्या सिंधूच्या घरी कशाला जायला हवं याने. राजश्री म्हणते की हो वहिनी मला मान्य आहे, परंतु कधी कधी मुलांच्या हट्टापायी त्या दोघांचाही नाईलाज होतो. त्याच वेळी राणीच्या मोबाईलवर आता राघवचा मेसेज आलेला असतो आणि राघव तिला म्हटलेला असतो की आज रात्री मी इथेच झोपतोय. त्यामुळे राणीला आणखी चिंता वाटायला लागते आणि राणी लगेचच सिंधूच्या घरी जायला निघते. दुसरीकडे राघव आणि सिंधू दोघंही मुलांना झोपवत असतात. सिंधू राघवला म्हणते की मला असं वाटतंय की मधुताईंची खूप चिडचिड झाली असेल, तुम्ही एकदा तिला शांतपणे समजावा. राघव म्हणतो की हो सिंधू, पण तिने सुद्धा थोडीशी मॅच्युरिटी दाखवून ह्या गोष्टी समजून घ्यायला नको का. आपल्याला काय हवंय यापेक्षा आपण आपल्या मुलांना काय हवंय याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्यासाठी सगळ्यात पहिली प्रायोरिटी ती आहे. तेव्हा सिंधू म्हणते की हो. राघव म्हणतो की गेली 8 वर्ष मी सावीपासून दूर होतो, परंतु आता मला तिच्यापासून अजिबात दूर जायचं नाहीये. तिची प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायची आणि तिच्यासाठी खंबीरपणे तिच्यासोबत उभं राहायचंय. त्यानंतर विनूच्या डोक्यावर सिंधू हात फिरवत आणि मनात म्हणत असते की काही दुर्घटना जर झाल्या नसत्या तर आज आमचा अंकुर सुद्धा आमच्या सोबत असता. राघव सुद्धा मनात म्हणत असतो की सिंधू तू त्यावेळी जर माझ्यावर विश्वास ठेवला असता तर आज आपण सर्वजण एकत्र असतो. त्यानंतर राघवला तशीच झोप लागते. सिंधू त्याच्या अंगावर चादर टाकते आणि सिंधू तिथून जायला निघते. तेव्हा राघव तिची ओढणी पकडतो आणि राघव सिंधूला म्हणतो की सिंधू तू प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नको, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. सिंधू म्हणते की राघव तुमचं लग्न झालंय. तेव्हा राघव म्हणत असतो की परंतु सिंधू माझं अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तेव्हा सिंधू म्हणते की मग तुम्ही मधुताईंसोबत लग्नच का. राघव म्हणतो की कारण विनूच्या कस्टडीसाठी मला तिच्यासोबत लग्न करणं भाग होतं आणि मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की माझं आणि तिचं लग्न पूर्णपणे झालेलंच नाहीये. आपण अजूनही दोघं एकत्र येऊ शकतो. सिंधू त्यावर काहीही बोलत नाही आणि तिथून जायला निघते. परंतु राघव तिला जवळ ओढतो आणि सिंधू ही राघवला मिठी मारते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राणी सिंधू आणि राघवला त्यांच्या बेडरूम मध्ये एकत्र बघते आणि राणी खूप चिडते आणि मग ती आता राघवला सांगते की राघव तुला माझ्यामध्ये आणि सिंधू मध्ये कोणाची तरी एकीची निवड करावीच लागणार आहे. तर आता राघव दोघींपैकी कोणाची निवड करणार हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं की राघव कोणाची निवड करेल हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.